कशी परिस्थिती आहे? पण माझी तब्येत चांगली आहे, पैसे कमी आहेत, त्या तब्येतीच्या जीवावर मी किती पाहिजे तेवढे पैसे कमवू शकतो. म्हणून हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं. नेक्स्ट, आपल्याला काय जास्त नको आहे, हवा चांगली पाहिजे. मिळती का? आधी मिळत होती, आता मिळत नाही. पाणी चांगलं पाहिजे. आता जास्त डिटेल बोलायला लागलो तर वेळ जाईल. हे जे मायक्रो प्लास्टिक पाण्यामध्ये आहेत ना, कोणतंही आरोची बाहेरची बिस्लेरीची बाटली घ्या, त्याच्यात 24,000 प्लास्टिकचे बारीक बारीक कण आहेत. म्हणून ते शरीरात गेले की बाहेर पडतच नाहीत, बेस्ट कुठं पण जाऊन राहतात. आणि त्याच्यामुळं आपण 50शीलाच 60चे 70चे दिसायला लागलो. जे आजार 60-70 नंतर यायचे ते 40शीतच यायला लागले. त्याच्यानंतर हेल्दी फूड, अन्न तरी चांगलं मिळते का? शक्यच नाही. आपल्यापासून एवढं लांब गेलंय. आता भूक लागली आहे, समोर काय वडापाव आहे, वडापाव लक्षात आलं ना तुमच्या? पर्याय राहिला नाही आपल्याकडं. त्यामुळं रोज आपल्या शरीराला आपण कुठं ना कुठं त्रास देतोय आणि त्याचा एक दिवस फटका बसतोय. ते फटका बसल्यावर आपल्याला आश्चर्य वाटतं, रे मी तर काय केलं नाही, मला असं कसं काय त्रास झाला. पुढं बघा, जल ही जीवन आहे, फार मोठं वाक्य आहे खरं तर. पाणी सुधारलं तर आपलं आयुष्य सुधारणार आहे. पुढचं, तर किती लोकांना आपल्या शरीरात किती टक्के पाणी आहे, किती लोकांना माहिती आहे? भैया पाणी किती टक्के शरीरात? 72%. सर पाणी? सर पण कुठं असं झटकलं कुठं पडतं पाणी? कुठं आहे ते पाणी? प्रत्येक पेशीमध्ये. डोळ्याच्या पेशीत पाणी आहे, मेंदूच्या पेशीत पाणी आहे, हाडात तर पाणी असायचा संबंधच नाही. आणि म्हणते 28% पाणी आहे, तर 22%. हाडांचे विकार होत नसतील का पाणी खराब असेल तर? पाणी हाडांना मिळालं नाही तर? हे सगळं गणित फक्त आणि फक्त जपानच्या लोकांनी शोधून काढलंय. एवढं करेक्ट पाणी शरीराला जर मिळायला लागलं, कोणच आजारी पडणार नाही. मग तुम्ही म्हणता आम्ही तर पितो की पाणी, पितो ना पाणी तर पितो आपण ताण लागलं की. मग त्याच्यात काय कमतरता आहे? हे जपानीज लोकांनी शोधून काढले. आपण ते नंतर बोलू पुढं. मी मगाशी म्हणल्यासारखं टोमॅटो, बटाटे सगळं आपण तपासून घेतो. चांगलं दिसलं तरच घेतो. याला काळा लागलं तर घेता का? वहिनी तो तरी कप पावडर हिला तिथून तपास मारते, नीर तपास मारते. ते लयाली डोंगरी जे पाणी आहे ते आपण पितो. फार मोठा आपण आपल्या शरीराबद्दल धोका करतोय. पुढचं बघा, आपल्या आयुष्यात बदल झालेला सांगतो. आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही डायरेक्ट हेच बघितलं. आपल्या सोलापूरचे वारदप्पा ते त्यांनी नळाचं पाणी पित नव्हते, वापरत नव्हते. त्यांच्या घरातल्या विहिरीचं पाणी वापरायचे. त्यांना एवढं त्याच्याबद्दल ज्ञान होतं. आपल्याला पर्यायच नाही. नळ, त्याच्यानंतर हे आलं, फिल्टर आलं, आरो आलं. जेव्हापासून ह्या दोन गोष्टी आल्या, थायरॉइड आणि डायबिटीसचे विकार वाढले. कोणालाच माहित नाही. जोपर्यंत लोक हे पाणी प्यायचे, ह्याला लाईव्ह वॉटर म्हणतात. पडत येतंय, दगडाचं क्षार घेऊन येतंय, त्याच्यामध्ये जीवन असतंय, ऍक्टिव्ह हायड्रोजन असतंय. हे तर विसरूनच गेलो आपण. शक्यच नाही आपण परत इथं जाणं. मग आपल्याला परत पूर्वीसारखं पाणी पाहिजे. काय करायचं? गंगा नदीजवळ घर घ्यायचं. शक्य आहे का? दुसरा पर्याय नाही. तिथनं पाईपलाईन केलं तरी 4 दिवस लागणार इथं यायला. ते पण चालत नाही आपल्याला. मग अशा गोष्टीवर शोध लागलेला आहे. तर बघा, आपली गंगा नदी, इथं आजूबाजूला मेडिकल शॉप नाही, पॅथॉलॉजी लॅब नाही, हॉस्पिटल नाही. आपल्या बार्शीमध्ये, बार्शी केवढं आहे, तिथले लोक काय सांगितले परवा असं भरून 350 हॉस्पिटल आहेत म्हणले आमच्या गावात. अरे म्हणजे चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? एवढे हॉस्पिटल असायला पाहिजे का? म्हणजे अभिमानाने सांगायला लागलेत ना, कडे 300 हॉस्पिटल गावात. किती वाईट परिस्थिती आहे बघा. दुसरं जमजम, मोहम्मेडियन लोक त्यांच्या धर्माचं एक हे आहे, ठिकाण आहे मक्का मदिना. तिथं जे पाणी आहे ना, पोटाचे आजार एक 8 दिवस हे पाणी पिल्याने कमी झालेले किती तर उदाहरण आहे त्यांची. मग काय असं आहे त्या पाण्यामध्ये? पुढचं नॉर्डेस फ्रान्स म्हणतात आणि नॉर्डेव जर्मनी. इतर देशात पण असं पाणी आहे. काय वैशिष्ट्य आहे त्या पाण्याचं हे आपल्या गव्हर्नमेंटनी विचार केला असेल का? आपल्या शास्त्रज्ञांनी नाही. आपण वेगळ्या प्रकारच्या संशोधनात बिझी आहोत. आपण नाही असं नाही.
जपानने विचार केला, त्यांना काय लक्षात बघा, या पाण्यामध्ये ऍक्टिव्ह हायड्रोजन आहे. पाण्यामध्ये H2O असतोच ऑलरेडी, पण त्या सर या वेलकम H2O त्या हायड्रोजनला ताकद कोण देणार? लक्षात आलं ना, एक ट्रक आहे भरलेला आहे, पण त्याला स्टार्टर मारल्याशिवाय पुढे जाणार नाही. तसं मगाशी मी म्हणलो 72% पाणी पाहिजे, पण ते पाणी उपलब्ध का होत नाही? हायड्रोजन, जे पेशींना पाणी उपलब्ध करायला हायड्रोजन पाहिजे, तो मिसिंग होता. हा सध्याच्या पिढीमधला सगळ्यात मोठा शोध आहे. ज्याला हायड्रोजन युक्त पाणी मिळालं त्याची आज शुगर जर 240 असेल, किती? 240. आणि महिनाभर त्यांनी पाणी पिले. बघा ना शोध कसा आहे. महिनाभरानंतर टेस्ट करायचं, 160च्या खाली यायला पाहिजे, ती मेंटेन राहते. कारण काय ते नंतर या डेमोमध्ये तुम्हाला पटतं का? मतनाळे सर असं होऊ शकते? बरोबर. ह्याच्या उलट आपण काय करतो, डायबिटीस झाल्यावर डायबिटीसची गोळ्या खातो. त्याच्यामुळं काय होतं, शरीर अजून ॲसिडिक होतं, आपलं शरीर नवीन पेशी बनवत नाही. पुढं जाऊन हळूहळू किती इन्सुलिनचा डोस चालू होत आहे, 6चं 12, 12चं 14. मान्य आहे का? या सगळ्यापासून आपल्याला तर वाचायचंच आहे, आपल्या पुढच्या पिढीला पण वाचवायचं. एवढं जबरदस्त इनोव्हेशन या इंडस्ट्रीमध्ये झालं आहे. या शास्त्राचा सगळीकडे आता प्रसार होतोय. ह्याच्यातल्या अनेक लोकांनी ते अनुभवलंय त्याचा उपयोग, आणि ते आम्ही तुमच्यासमोर सांगणार पुढं. बघा, जपानमध्ये एकेकाळी ॲसिडचा पाऊस झाला आणि तिथं आजार वाढले, आणि त्यांना असं लक्षात आलं की शरीरामधलं ॲसिड वाढलं की नको नको ते आजार येतात पुढं. मग एखादं संशोधन लागलं. आता समजा आपण म्हणलं केस कमी आहेत आणि काहीतरी एक मशीन फिरवलं आणि केस आले, असं संशोधन लागलं तर आपले लोक काय करतील, उद्यापासून लगेच मार्केटमध्ये. जपानच्या लोकांना जेव्हा हे कळालं की हे पाणी पिऊन बेड सोर्स, गुडघ्याचे आजार, किडनीचे आजार, लिव्हरचे आजार सगळे बरे होतात, ते म्हणाले लगेच मार्केटमध्ये जायचं नाही. शोध चुकीचा पण असू शकतो. त्यांनी 1974 ते 1994 20 वर्ष हॉस्पिटलमध्ये ठेवलं ते डिव्हाइस. त्या डिव्हाइसमधून विविध प्रकारचं पाणी तयार करायची यंत्रणा निर्माण झाली, आणि याच्यानंतर त्यांच्यावर काही रिपोर्ट आले असतील की नाही, गुडघ्याचे आजार कसे बरे झाले, वजन कसं कमी झालं, मेंदूचे आजार कमी कसे झाले, हार्टचं पंपिंग कसं व्हायचं, सगळं रेकॉर्ड ठेवलं त्यांनी. आणि या मशीनला अनेक पेटेंट मिळवले, आणि मग ते मार्केटमध्ये आणलं. पुढचं मी जास्त वेळ तर घेत नाही, कम्फर्टेबल ना. तर मग त्याला नाव दिलं त्यांनी कॅन्जन वॉटर. कॅन्जन म्हणजे काय, मगाशी म्हणलं बघा, बॅक टू ओरिजिन. आपल्याला जर ते वाहतं नदीचं पाणी प्यायचं असेल, आपण गंगेजवळ जाऊ शकत नाही, गंगा घरी आणू शकतो. असं संशोधन, किती मोठं संशोधन आहे बघा. आणि याचं आउटपुट सांगतो, जगाच्या पाठीवर जपान फार आजारी लोक होते तिथं. आज तिथं आजारी लोक अमेरिकेपेक्षा भारतापेक्षा कमी आहेत. एवढं कारण एकच आहे, त्यांनी पाण्यावर काम केलं. नेक्स्ट. तर बघा, या पाण्याला विविध नावं पडले. मिराकल वॉटर, हेल्दी वॉटर, हिलिंग वॉटर, गुड वॉटर, लाईव्ह वॉटर, आयर्न अँड अल्कलाइन वॉटर, ऍक्टिव्ह हायड्रोजन वॉटर, रिस्ट्रक्चर्ड वॉटर. वेगवेगळ्या लोकांनी त्याला वेगवेगळं नाव दिलं. नेक्स्ट पाणी. तर काय करतंय पाणी माहिती आहे का, तुमच्या बॉडीला अल्कलाइज करतंय, हायड्रेट करतंय, एनर्जी देतंय, अँटीऑक्सिडंट देतंय, डिटॉक्सिफाय देते. हे विषय जर डॉक्टरांच्या मीटिंगमध्ये आम्ही बोलत बसलो ना, एक एक तास एकेका विषयावर बोलू शकतो आपण. पण इथं मला असं कळतं की नॉन मेडिकल लोक पण आहेत, त्यांना बाउन्सर जायला नको, म्हणून मी डिटेल न बोलता प्रात्यक्षिक करून हे मी एक्सप्लेन करतो तुम्हाला. तर याच्यामध्ये ह्या प्रकारचं पाणी जर माणूस प्यायला लागला, सध्याला आपल्या पाण्यात हे 5 प्रॉपर्टीज मिसिंग आहेत, टोटली मिसिंग. तर आपल्याला जर एक्झिमा असेल तर कंट्रोलमध्ये येतो, ॲलर्जी कंट्रोलमध्ये येते, डायबिटीस, गाऊट, आर्थरायटिस, ऑस्टिओपोरोसिस, डिहायड्रेशन, हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्टेरॉल, कॉन्स्टिपेशन, क्रोनिक डायरिया, क्रोनिक फटीग, युरिया स्टोन, बॉडी ओडर, ओबेसिटी, मायग्रेन, गॅस्ट्रायटिस, ट्यूमर, कॅन्सर, टॉक्सिक न्यूट्रलायझेशन, कोलोन क्लिन्झिंग, कॉमन फूड्स, हे एवढे सगळे आजार कमी येऊ शकतात. मग सर मेडिकल शॉपचं कसं व्हायचं? सगळे आजार पाण्याने बरोबर आहे. इथे मेडिकल शॉपचे लोक पण आहेत, त्यांना पण सरप्राइझिंग आहे सगळं. त्यांना माहीत आहे
वजन कमी करण्याचे औषधं किती विकले जाते, ऍसिडिटीचे औषधं ढिगाने विकले जाते, त्या सगळ्यावर आपण अंकुश ठेवू शकतो. पुढे आता तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशनने आम्हाला दाखवायचे की हे पाणी मायक्रो क्लस्टर्ड आहे. क्लस्टर्ड म्हणजे काय? क्लस्टर्डचा फोटो दाखवतो तुम्हाला. आपलं पाणी दुर्बिणी खाली बघितल्यावर हे 26 मॉलिक्युल्स एवढं जाड पाणी आहे. आणि ह्या मशीन मधून आल्यानंतर ते क्लस्टर्ड होत आहे. आपल्याकडे सर या सर प्युरिफायरचा शोध लावला अनेक वर्षापूर्वी. बरं या पा प्युरिफायरचा शोध लावला, पण त्याच्यात पाण्यातले काही अनावश्यक घटक काढले जात होते. पण पाण्याला बारीक करायचं तंत्रज्ञान लक्षात आलं. पाण्याला छोटं करायचं मग हे कुणाच्याच डोक्यात आलं नाही. का डोक्यात आलं? तर जापनीज लोकांनी गंगेचं पाणी आणून बघितलं काय त्याच्यामध्ये, त्यांचा मॉलिक्यूल छोटा होता. जर पाणी एवढं छोट्या मॉलिक्यूलचं असेल तर आपण पिलेलं पाणी सगळ्या शरीरापर्यंत लागू पडतंय. मग असे मी म्हणलो ना, पाणी पितो पण 72% पूर्ण पेशीपर्यंत जात नाही, कारण ते पाणी जाड आहे. जर पाणी जायला लागलं शरीरापर्यंत कोणताही आजार, हाडाचे आजार नाही, डोळ्याचे आजार नाही, आपल्याला होणार नाही. तर हे जर मला तुम्हाला प्रात्यक्षिकाद्वारे दाखवायचं असेल, रेग्युलर वॉटर आहे कोणाचं? तर बघा, या छोट्या ग्लासमध्ये आमच्या कंपनीच्या मशीनमधून आलेल्या पाण्याचं आपण प्रात्यक्षिक करणार आहे. आणि हा जो ग्लास आहे ह्याच्यामध्ये रेग्युलर, आता ते जारचं पाणी असेल, आरोचं पाणी असेल, नळाचं किंवा विहिरीचं पाणी. हे माझे मित्र दिनेश, ते तुम्हाला प्रात्यक्षिक समजावून सांगतील. हे हळद घेतो मी, बरोबर आहे? हळद घेतले मी आणि मला काय सिद्ध करायचंय? पाणी जाड आहे का पातळ आहे. एका पाण्यामध्ये आपण हळद अँटीबायोटिक आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, अँटीव्हायरल आहे. राजीव दीक्षितचा व्हिडिओ आहे. हळद आणि गोमूत्र जर पिलं माणसाने रोज, कोणताच आजार येत नाही माणसाला, कोणताच आजार. तो माणूस सांगतो म्हणजे किती मोठी गोष्ट असेल विचार करा. काय लक्षात आलं बघा, त्या मशीन मधून आलेलं पाणी या रंगाचं झालं आणि रेग्युलर जे आपण पितो, तुमच्या घरचं जरी आणलं पाणी तरी असं होणार आहे. काय लक्षात आलं? कोण सांगू शकते? सर चंकेश्वर असते. अल्कलाईन जास्त असेल. ओके, अल्कलाईन मुळे हा रंग आला. मतनारी सर कारण हे चेंज नाही झालं. अल्कलाईन हा शब्द कॉमन आहे. मला इथे काय प्रूव्ह करायचं माहिती आहे का? हे छोट्या मॉलिक्युलचं पाणी असल्यामुळं हळदीच्या आतमध्ये घुसलं. ते हळदीचा ओरिजिनल रंग शेतामध्ये लालसर असतं. मग हळदीचे जे गुणधर्म आहेत ते बाहेर काढलं. हे पाणी हळदीचे गुणधर्म बाहेर काढले नाही. तसंच आपण रोज काय काय खातो? जिरे, मोहरी, दालचिनी, गाजर, पालक, हे सगळ्या पदार्थात विटॅमिन, मिनरल, काही आरोग्यकारक तत्व आहेत की नाही? ते जर पाणी बाहेरच काढू शकलं नाही, आपल्या पेशींना मिळालं नाही, पेशींमध्ये कमतरता निर्माण झाली. आपण म्हणतो विटॅमिनची कमतरता आहे. विटॅमिन मिसळलंच नाही पाण्यामध्ये तर पेशीला कसं मिळणार? त्यामुळं आपल्याला अनेक प्रकारचे आजार व्हायला. ह्याला म्हणायचं मायक्रो क्लस्टर प्रॉपर्टी. जगामधलं दुसरं कोणतंच मशीन हे करू शकत नाही. त्याचं अजून एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मुंगी चावली, मायक्रो क्लस्टर लगेच लक्षात. इरवी कच्चाना इल्ली नू ಆಗ್ತದ್ರಿ, ಇಲ್ಲಿ ಆಗಂಗಿಲ್ಲ. इकडे खाजवत नाही मुंगी चावल्यावर. का? तर त्याचं जे काही ऍसिड आहे मुंगी सोडतं ते जाड आहे एकदम, ते ट्रॅव्हल करत नाही, पुढे पसरत नाही. त्याच्या उलट ट्रॅव्हल करणारा कोणता पदार्थ सांगतो तुम्हाला, ऐकून आश्चर्य वाटेल. सापाने जर दंश केला तर त्याच्या विषाचा स्पीड एवढं फास्ट असतो, काही सेकंदामध्ये मेंदूपर्यंत जाते. मग हे पाणी लगेचच मेंदूपर्यंत गेलं. मेंदूमध्ये 4 प्रकारचे स्त्राव तयार होत असतात. सायन्सच्या विद्यार्थ्यांना माहीत असतं.
ते स्त्राव जर तयार झाले तरच मेंदू व्यवस्थित काम करत आहे, नाहीतर मेंदू बिघडलं शरीर बिघडलं. मग हे पाणी मेंदूपर्यंत पोहोचल्यामुळं, मेंदूला हायड्रेशन मिळाल्यामुळं, अलर्टनेस, इथं काही माझे मित्र आहेत त्यांना आलेला अनुभव सांगतील त्याच्याबद्दलचा. तुम्हाला जर 5 वाजता थकवा येत असेल पण हे पाणी पिऊन तुम्ही 10 वाजेपर्यंत अलर्ट राहत असाल तर काय प्रॉब्लेम आहे का? तशा प्रकारचं आहे. आता दुसरा प्रॉपर्टी आपल्याला दाखवायची आहे. नेक्स्ट, वय. बघा, आपण वय वाढायला लागलंय. का वाढायला लागलंय? जगामध्ये सगळीकडं हवा खराब असल्यामुळं ऑक्सिडेशन नावाचं एक काहीतरी ऑक्सिडेशन होत असतं. सफरचंद कापून ठेवलं तर ते काळं पडतं, कारण त्याचं ऑक्सिडेशन होतं. कोणती गोष्ट कुजणार आहे आज ना उद्या, केळी कुजणार आहे, तसं शरीराचं जर संरक्षण झालं नाही तर आपण पण वयापेक्षा जास्त लवकर म्हातारे दिसू शकतो. आता बघा, गुडघ्याचं ऑपरेशन पूर्वी 70-80 किंवा गुडघ्याचं ऑपरेशन करतच नव्हते. आत्ता आलं सगळं. आता 40 ते 60 वयोगटामध्ये नी रिप्लेसमेंट वाढले. डायबेटीस जन्मलेल्या मुलाला 40 ते 60 वयोगटातले वकील, डॉक्टर, इंजिनियर, हार्ट अटॅक. ह्याचं कारण काय? आपण अपेक्षेपेक्षा लवकर वयस्कर झाले, आपल्या पेशी वयस्कर झाले, पाहिजे तेवढं ते काम करत नाहीत. आता ते मी कसं सिद्ध करणार? या ग्लासमध्ये मशीनचं पाणी घेतलेलं आहे आणि एका ग्लासमध्ये आपण रेग्युलर सध्याला जे पाणी पितोय ते पाणी घेतोय. ह्याच्यामध्ये एक फिनॉल्फथॅलीन नावाचा जर ड्रॉप घातला तर ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन मिनरल आहेत किंवा नाही आहेत हे कळतंय. मी मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह 30 वर्ष झालं काम करतो, पण मला पण माहीत नव्हतं. मी 10-12 डॉक्टरना दाखवलं, त्यांना पण ही टेस्ट माहिती नाही पाण्याची. विचार करा, आपल्याला कधी कळणार आहे? रामदेव बाबा जे म्हणते चांगलं पाणी मिळाल्यावर 200 वर्ष जगणार, ते का? हे तुम्हाला मी आता 2 मिनिटात एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. हे फिनॉल्फथॅलीन ड्रॉप आहे. हे गुलाबी झालं म्हणजे याच्यामध्ये व्हिटॅमिन मिनरल आहेत, आणि हे गुलाबी झालं नाही, या कसं पांढरच राहिलं, याचा अर्थ काय माहिती का? हे आपल्या शरीरातून आवश्यक तत्व, हृदय का कमकुवत होत आहे, हे पाणी शरीरात जाऊन हृदयातले काही गोष्टी काढून घेत आहे, हाडातले काही गोष्टी काढून घेत आहे. विराट कोहली त्याच्या मानेमध्ये दुखायला लागायचं म्हणून मध्ये त्यांनी ब्रेक घेतला होता. त्याच्या एका मित्राने सांगितलं की हे हाय ORPचं पाणी पी, कारण हे पाणी त्याच्या शरीरातलं हाडं ठिसूळ करायला कारणीभूत होतं. लक्षात येतं तुमच्या? दुसरं, या पाण्याने डायबेटीस का कमी होतो त्याचं उत्तर इथं आहे. डायबेटीस म्हणजे पॅन्क्रियास खराब झाले. पॅन्क्रियासला नवीन पेशी तयार करायला मदत करायला पाहिजे की नाही पाहिजे? आपलं जे आयुर्वेद आहे, झाडपाला वगैरे, ते नवीन पेशी बनवायला मदत करत होतं. पण आपण आयुर्वेद खातो का? विश्वास नाही ठेवत, आपण ॲलोपॅथी खातो. जर हे पाणी पिलं तर आज समजा पॅन्क्रियामध्ये 100 पेशी शिल्लक आहेत, ते मल्टिप्लाय होणार, उद्या 200 होणार, परवा 400 होणार. अशा तऱ्हेने सोलापूरमध्ये एक 20 पेशंट आहेत, त्यांचं पॅन्क्रिया परत तयार झाल्यामुळे इन्शुलिन बंद केले, त्यांचं डायबिटीसच्या गोळ्या तर लांबच राहिले. अजून काय विचारायचं का? इंटरॅक्शन होईल ना, त्यामुळे तुम्हाला माझ्या मते ह्याचं महत्व लक्षात येते. सर, हे 2 प्रॉपर्टी असलेलं पाणी तुम्ही पित नाही म्हणून तुम्ही आजारी आहे. आता उद्यापासून आपल्या फॅमिलीला असं पाणी पाजवणार का? आपण वाटलंच तुमच्या घरी येऊन तुमचं पाणी चेक करून देतो आपण. सांगायचा उद्देश काय? लवकर शहाणे व्हायचे, डोळे उघडायचे. अनेक लोक आजारी पडणार आहे, त्याचा रिपोर्ट आहे आपल्याकडे. आपली फॅमिलीला सुरक्षित ठेवायचं. तिसरा शब्द जो अल्कलाइनिटी म्हणतो आपण, जो कॉमन आहे, अल्कलाइन वॉटर. ऍक्च्युअली अल्कलाइज्ड वॉटर पाहिजे. अल्कलाइन वॉटर म्हणजे काय माहिती का? आपलं ऍसिडिटीची गोळी जरी पाण्यात टाकलं तरी ते पाणी अल्कलाइन होतं, पण ते आर्टिफिशियल झालं.
चुना जरी टाकला तरी ते अल्कलाईन होते. आपले जे सध्याला अल्कलाईन प्युरिफायर सॉपॉल्ड आहेत मार्केटमध्ये ते आर्टिफिशियली अल्कलाईन आहेत. या मशीनमध्ये प्लॅटिनम आणि टिटॅनियमचे प्लेट्स आहेत. त्यांच्यातून इलेक्ट्रिसिटी आणि पाणी फ्लो झाल्यानंतर त्या पाण्याचा pH पाहिजे तसा बदलतो. मग हे पाणी अल्कलाईन आणि ऍसिडिक आणि त्याचा आजाराशी काय संबंध आहे सांगून मी माझं बोलणं थांबवतो. आता हे पाणी जर ऍसिडिक असेल, 7 पासून इकडे जे आहे ते सगळं ऍसिडिक आणि 7च्या पुढे इकडे 14 पर्यंत गेलं तर ते पाणी अल्कलाईन. शास्त्रज्ञ काय म्हणतात, जेवढं तुम्ही अल्कलाईन फूड खावा, आता व्हिटॅमिन सी खायला सांगतात, भाज्या खायला सांगतात, ते अल्कलाईन आहे. जेवढं तुम्ही पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक किंवा इतर तत्सम पदार्थ खायला लागाल, स्ट्रेस घ्यायला लागाल, तुम्ही ॲसिडिक होता. त्याच्यामध्ये तुमचं प्यायचं पाणी जर ॲसिडिक असेल तर काय होईल बघा. त्या पाण्याचा रंग दिसतो तुम्हाला, दिसतो सगळ्यांना. 5 ते 6च्या रेंजमध्ये, म्हणजे कमीत कमी न्यूट्रल पेक्षा 1000 पट ऍसिडिक पाणी आपण पितो सध्या. आणि हे जे पाणी आहे, आम्ही मशीन मधलं 9.5 pH बटन दाबून काढलेलं असल्यामुळे 9.5 pH. तर एक शास्त्रज्ञ काय सांगतात आहे ना, वॉर्बर्ग डॉक्टर्स, डॉक्टरांना नोबेल प्राइज मिळालं बघा. कॅन्सरला सगळं जग घाबरलंय. कुणाला वाटतं आपल्या घरात तो आजार व्हावा, आणि काय गॅरंटी आहे येणार नाही याची. व्यसन न करणाऱ्या माणसाला पण यायला लागले आणि येणार आहे. हा काय म्हणतो शास्त्रज्ञ, कॅन्सर व्हायचे 2च कारण आहेत, ऍसिडोसिस आणि हायपोक्सिया. शरीरात ऍसिडचं प्रमाण वाढलं, ताणतणाव, ऍसिडचं प्रमाण वाढलं, फवारणी केलेले अन्न खाल्लं, ऍसिडचं प्रमाण वाढलं, पाणी ऍसिडिक पिलं, शरीरातलं ऍसिडिकचं प्रमाण वाढलं, म्हणजे तुम्हाला कॅन्सर व्हायचे चान्सेस वाढले. हायपोक्सिया म्हणजे आता घरं आपली शेतात आहेत का, काय म्हणतात, सिमेंटची घरं आहेत, व्हेंटिलेशन आहे का, ऑक्सिजन मिळते का, हे 2 गोष्टी कमी असल्या की तुम्ही आजारी पडणार. त्याच्या उलट तुमचं बॉडी जर अल्कलाईन असेल तर ते म्हणतं आजार होणार नाही, झालेला आजार पण निघून जाणार. तर एवढं मोठं संशोधन झालंय, याचा प्रचार प्रसार चाललाय. सोलापूरमध्ये 400-450 घरामध्ये आपण हे बसवलेलं आहे. माझ्या घरी आहे, इथं बसलेल्या काही लोकांच्या घरी आहे. तुमचा जास्त वेळ न घेता या मशीनचा अनुभव लोकांना कसा आलाय, काही लोकांना जायचं आहे म्हणून त्यांना, सर तुमचा अनुभव सांगा, लवकर अनुभव सांगू, मग तुम्हाला काय चर्चा